एव्हरीवन, मी प्रिया स्वागत करते आपल्या पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर सर्वात प्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जरी शिवजयंती काल झाली असली तरी पण माझा हा शूट केलेला व्लॉग कालचाच आहे, पण मी तो आज शेअर केलेला आहे तुमच्यासोबत। तरीही लास्ट का होईना, म्हणजे दुसऱ्या दिवशी का होईना, पण माझ्याकडून तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा, इथे सकाळी सकाळ काव्याला होती सुट्टी, तर तिची चालू होती रांगोळी। बघा, तिच्या मनाने तिला जमते तशी तिने बघून शॉर्ट व्हिडिओज बघितलेली, तर ती बघून तिने प्रयत्न केलेला। मला तर वाटतं तिच्या मनाने तिने बरोबरच प्रयत्न केलेला आणि खूप छान जमलेली तिला। जास्त करून रांगोळीमध्ये नाव काढणं म्हणजे कठीणच आहे। वेळेस नक्षीकाम करू शकतो, पण हे नाव वगैरे काढणं म्हणजे तितकं सोपं नाही आहे। तर बघा, त्यानंतर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझा किचन बघायला अजिबात मिळणार नाही आहे, कारण मी आज किचनमधलं काही शूट केलं नाही। दुपारी सर्व जेवण वगैरे आवरून आम्ही गेलेलो, आई आणि मी आणि माझे मिस्टर गेलेलो पनवेलला। आम्हाला थोडीशी खरेदी करायची होती। खरं तर काव्याचे पप्पा आम्हाला घेऊन येतच नव्हते, पण कसं तरी त्यांना मनवलं, कारण त्यांना रिक्षावरून येऊन जेवणच फक्त करून झालेलं त्यांचं आणि त्यांनी थोडासा आराम केला। तर त्यानंतर त्यांना यायचंच नव्हतं, कारण त्यानंतर त्यांना संध्याकाळी जायचं होतं हळदीला आणि हळदीवरून त्यांना जायचं होतं बैठकीला। तर म्हटलं मला रात्री पण असा आराम जास्त वेळ करायला मिळणारच नाही, म्हणून ते येत नव्हतं। कसं तरी त्यांना मनवलं, कारण मला जास्त मी म्हटलं काही घेणार नाही, फक्त एक माझ्यासाठी 6 वारी साडी आणि आईंसाठी 9 वारी साडी घ्यायची होती। तर त्यासाठी तर आम्ही दुसरा काहीच न घेता फक्त हा एक आईंसाठी 9 वारी साडी आणि माझ्यासाठी 6 वारी साडी घेऊन आलेलो। ही साडी वगैरे घेण्यासाठी आम्ही पनवेललाच गेलेलो। तर बघा, पनवेलला आमच्या इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बघू शकता तुम्ही। किती छान व्ह्यू होता। जवळजवळ यावेळेला 5 वाजले असतील संध्याकाळचे, तर असा वातावरण होता, असा व्ह्यू होता तिथला। बघा किती गर्दी होती। जो तो येत होता तो नमस्कार मुजरा करून जात होता छत्रपती शिवाजी महाराजांना। तर मी पण गेलेले, म्हटलं आजचा दिवस मला मिळाला आहे पनवेलला येण्यासाठी आणि का संधी सोडू ही, आणि गेलेली इथे मी आतमध्ये पण खूपच छान असं वातावरण होतं। सगळंच इथले काम दगडी बांधकाम होतं। खूप छान थंड थंड असं वातावरण होतं आणि मस्त झाडं वगैरे पण होती। तर 10-15 मिनटं आम्ही इथेच घालवले, जावंसंच वाटत नव्हतं। बघू शकता तुम्ही, जो ते येत होते ते मस्त असे एन्जॉय करत होतं इथलं हवामान वातावरण, फोटो वगैरे काढत होते। काही असे मस्त 9 वारी साड्या वगैरे लावून गेलेले फोटोशूट करण्यासाठी। इथे बघू शकता किती छान काम आहे इथलं। 2 हत्ती आहेत आणि मावळेसुद्धा आहेत आणि अशा प्रकारे सजवलेलं। रात्रीचं तर अजूनच भारी व्ह्यू असेल इथला बहुतेक, कारण बघू शकता तुम्ही मागे अशा प्रकारे लाईटिंग वगैरे लावलेली आणि झाडांच्या मुले पण खूपच छान वाटत होतं, ग्रीन असं। आणि हे दगडी बांधकाम, किती मेहनत करायला लागली असेल हे दगडी काम, कोरीव काम करण्यासाठी। तसं कधी मी पनवेलला आल्यावर इकडे जास्त फिरत नाही, पण आज म्हटलं शिवजयंती पण आहे तर फिरावं। मला तर असं वाटत होतं की मुलांना पण सोबत आणले असतं तर बरं झालं असतं, कारण पण दुपारच्या वेळेलाच मी निघालेले जेवण वगैरे करून आणि जियांशला पण झोपवलेला, पण असो नव्हतं गेले। पण आता त्यांना मी आल्यावर व्हिडिओ दाखवली जी शूट केलेली ती। येताना मी आणलेली पाणीपुरी, आणि ही बघा ही आहे माझ्या नंदेची मुलगी, जे की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल। माझ्या ननंदबाई म्हणजे ताई आलेल्या आणि त्यांची मुलगी सुद्धा आलेली, पण ताई काल रात्रीच गेल्या आणि रसिकाला ठेवून घेतलेलं मी, तसं पण कधी ती राहत नाही म्हणून। तर बघा, आम्ही सर्वांनी मिळून पाणीपुरी मस्त अशी एन्जॉय केली। या पुढचा ब्लॉग काय मी जास्त शेअर केलाच नाही, कारण बाहेरून कुठून आल्यावर थकल्यासारखंच होतं आणि दरवेळेस माझ्या किचनमधलं जास्त करून मी शूट करत असते। तर आज म्हटलं किचनमधून काही शूट करणार नाही, जेणेकरून म्हणजे तुम्हाला पण बोलायला नको की जास्त करून याचे किचनमधलेच व्लॉग असतात। तर असो, त्यानंतर मी तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्यासोबत जे की मी आणलेली माझ्यासाठी साडी। ती तुम्हाला मी दुकानात काय मला शूट करायला जमलं नाही, घाईतच घेतलेली। का घाईत घेतलेली ती पण तुम्हाला मी सुरुवातीला कारण सांगितलेलं, जबरदस्तीने घेऊन गेलेली काव्याच्या पप्पांना। तर बघा, आता ही आणलेली सिंपलच अशी आणलेली आणि मला साडी पण पिवळ्या कलरमध्येच हवी होती। याचं कारण तुम्हाला पुढच्या काही व्लॉगमध्ये कळेलच का पिवळ्या कलरची हवी होती। तर बघा, पिवळा कलर म्हणजे
कलरमध्ये भेटायची पण डिझाईन आवडत नसत आणि ज्या साडीची डिझाईन आवडत होती ती पिवळ्या कलरमध्ये भेटत नव्हती. असाच माझा गुंता चालू होता. पण असो त्यानंतर मला ही साडी दिसली. या साडीचं कॉम्बिनेशन पण मला आवडलेलं आहे. ब्लाऊजचा कलर असा पिंक होता आणि साडीचा कलर असा येल्लोमध्ये होता, शायनिंग येलो बघू शकता तुम्ही. मस्त अशी छोटीशी बॉर्डर आणि साडी मला ही आवडली. किमतीच्या मानाने 580 रुपयाची ही साडी आहे. मी पनवेलमधूनच घेतलेली. कशी वाटली तुम्हाला माझी ही साडी मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हा आहे मी आईसाठी घेतलेला लुगडा म्हणजे नऊवारी साडी. जसे की त्यांना पण मी येलो कलरमध्येच घेतलेलं. खूप छान कापड आहे याचा पण, एकदम नरम असं स्मूथ आहे. फुगण्यासारखं पण नव्हतं, एकदम असा बसून राहील अंगाला अशा प्रकारे. बॉर्डर पण खूप छान होती आणि पदर पण जास्त असं काही भरगच्च नव्हता, पण मस्त होता. मला आवडला आणि आईंना पण आवडला. तर याच्यावरच आम्ही आणलेला त्याचा त्यांच्यासाठी ब्लाऊज पीस. अशी होती आमची ही छोटीशी खरेदी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग? आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.